महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय। राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पुढील 3 दिवस राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविला जाणार आहे। तसेच शासनाकडून 1 दिवसीय शासकीय सुट्टीही आज जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्त्वाच्या शासकीय इमारतींवर ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आलाय। अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण निर्माण झाले। राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। राज्य सरकारकडून पुढील कार्यक्रमाबाबत आवश्यक सूचना जारी करण्यात येणार आहेत। ही घटना महाराष्ट्रासाठी मोठा धक्का मानली जात असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली। खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती। अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे।